नमस्कार, मी प्रियांका पाटील. आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ. आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया. 3-4 तासापासून आपण ज्यांची वाट पाहत होतो असे आपले नगर दक्षिणेचे उमेदवार आदरणीय निलेश लंके साहेब आज या ठिकाणी नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील माझ्या तमाम मतदार बंधू भगिनींना विनंती करण्यासाठी आणि आशीर्वाद घेण्यासाठी या ठिकाणी मी आलेलो आहे. सर्वात महत्त्वाचं, आपण या लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं जात असताना या निवडणुकीला सामोरं का जातो हे सुद्धा सांगणं अपेक्षित आहे. या ठिकाणी आपले सर्वांचे नेते आमचे मामा आहेत पाथर्डीचे, राज्यामध्ये खऱ्या अर्थाने आदर्श नेतृत्व कसं असावे हे एकमेव उदाहरण म्हणजे आदरणीय बाळासाहेबजी थोरात या ठिकाणी आले. त्यांच्या नावाने एकदा टाळ्या वाजवा. आज देशामध्ये ही निवडणूक लढवत असताना लोकसभेची ती निवडणूक का लढवायची, लोकसभेची निवडणूक का महत्वाची, ती निवडणूक म्हणजे लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी ही निवडणूक सर्वात महत्वाची आहे. आज देशामध्ये हा प्रश्न आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली ती संविधानच राहतं का नाही, हा आपल्या तुमच्या आमच्या समोर सर्वांसमोर प्रश्न आहे. देशाची वाटचाल एका हुकुमशाही पद्धतीने वाटचाल चालू आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्र्याला सुद्धा जेलमध्ये टाकलं जातं. कुणी विरोधात बोललं तर त्याची ईडीची आणि सीबीआयची चौकशी लावली जातं. म्हणजे चुकीच्या पद्धतीने ईडी आणि सीबीआयच्या चौकशीचा वापर करून या देशामध्ये अनेक ठिकाणी अस्थिर वातावरण करण्याचा प्रयत्न या भाजप सरकारने गेले कित्येक वर्षापासून केलेला आहे. राज्यामध्ये सुद्धा 2019 नंतर राज्यातील वातावरण अस्थिर करण्याचा प्रयत्न केला. फक्त ईडी आणि सीबीआय सारख्या एजन्सीचा वापर केला. त्यामुळे आज तुम्हाला सर्वांना सांगू इच्छितो, ज्या नरेंद्र मोदी सरकारला आपण गेले 2014ला निवडून दिलं, त्यांनी त्यावेळेस सांगितलं होते की कितनी महंगाई हो गई. गॅसच्या टाकीकडे त्यांनी हात करून सांगितलं की गॅसचा किती रेट वाढला, गॅसचे बाजार भाव पहा. आणि त्यावेळेस बाजार भाव होते काहीतरी 450 रुपये. आणि आज काय परिस्थिती आहे, 1150 रुपयाला गॅसची टाकी. आणि एक काळ हा भारत देश कृषी प्रधान म्हणून ह्या भारत देशाकडे पाहिलं जात होतं. त्या भारत देशामध्ये सगळ्यात जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि त्याचं सर्वात जास्त प्रमाण ते असेल म्हणजे महाराष्ट्रामध्ये. या सरकारने एक सुद्धा शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेतलेला नाही. आज कांद्याची काय परिस्थिती आहे, सोयाबीनची काय परिस्थिती आहे, कपाशीची काय परिस्थिती आहे, ऊसाची काय परिस्थिती आहे. अरे हे सरकार शेतकऱ्यांच्या विरोधातलं सरकार आहे. या सरकारने कधी शेतकऱ्यांचं हित पाहिलं नाही. छोट्या छोट्या व्यावसायिकांचं सुद्धा कधी हित पाहिलं नाही. जीएसटी सारखा कर असो, अजून इतर टॅक्सेस लावले. हे सरकार फक्त धनधानग्या उद्योजकांना पाठीशी घालणारं सरकार आहे. अंबानी सारख्या, अडाणी सारख्या लोकांना हजारो कोटी रुपयाचा सबसिडी दिली जाते आणि माझ्या शेतकऱ्यांना कधी थोडं द्यायचं म्हणलं तर जसं काय खिशातून जाते. आजच मार्केट कमिट्या, बऱ्याच मार्केट कमिट्यामध्ये शेतकऱ्यांनी कांद्याचे निलाव बंद पाडले. अशा वेळेस कधी सरकार आवाज उठवित नाही. दुधाची काय परिस्थिती आहे, एका बाजूला विचार केला तर बिस्लरीची बाटली 20 रुपयाला आणि दुधाला 22-23 रुपये. ही जर परिस्थिती असणार तर माझ्या शेतकऱ्यांच्या कशा आत्महत्या थांबणार आहे. आणि ज्यांना आपण 5 वर्षापूर्वी लोकसभेत पाठवलं त्यांना तर सवय खोटं बोलायचं, पण रेटून बोलायचं. कधी 5 वर्षात शेतकऱ्यांचा प्रश्न मांडला नाही, कधी शेतकऱ्यांच्या हिताचा विचार केला नाही.
5 वर्ष होऊन गेल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं अरे आपण काहीच केलं नाही. मग आता जनतेत जायचं तर कसं जायचं. त्यांनी एकदम सुपर आयडिया काढली. ती म्हणजे कुठली, डाळ आणि साखर वाटायची आयडिया काढली. तुम्हाला मी साधा प्रश्न विचारतो, खासदार डाळ साखर वाटायला असतो का काम करायला असतो. काम करणारा खासदार रिझल्ट देणारा पाहिजे ना. तर डाळ साखर वाटप केली. माझ्या पाथर्डी तालुक्यात आणि शेवगाव तालुक्यातल्या जनतेला खऱ्या अर्थाने मी त्यांना धन्यवाद देतो. त्यांनी जाब विचारला, समोर समोर जाब विचारला. अरे डाळ आणि साखर काय वाटीचा म्हणले, काम करा, काम करा म्हणले, काम. अरे आज मला काल कोणीतरी सांगितलं पालकमंत्र्यांचा चेहरा लय बारीक झाला होता म्हणले. मी म्हणलं अरे पालकमंत्री दुग्ध विकास मंत्री आहे. जर माझ्या शेतकऱ्यांच्या दुधाला चांगला बाजारभाव दिला असता तर या दूध उत्पादक शेतकऱ्यांनी डोक्यावर घेऊन मिरवणूक काढली असती. अरे मी बरं नाही का, मी जिथं जाईन तिथं लोक माझ्या डोक्यावर डायरेक्ट उचलूनच घेतात. त्यांना असं वाटत याला डायरेक्ट दिल्लीतच नेऊन सोडाव का काय. मी म्हणतो जरा थांबा, अक्कल काढा. दिल्लीचं विमानाचं तिकीट नाही, रेल्वेचं तिकीट बरोबर 13 तारखेला बुक करीतो आणि 4 तारखेला बरोबर दिल्लीच्या एअरपोर्टला उतरत जाऊन विमानतळावर नाही तर त्या रेल्वे स्टेशनला. आणि या निवडणुकीकडे मित्रांनो देशाचं लक्ष आहे. ते देशाचं लक्ष कसं आहे, ही निवडणूक एका बाजूला धनशक्तीच्या विरोधात जनशक्ती ही अशी निवडणूक आपल्याला पाहायला मिळत आहे. एका बाजूला अहंकार आणि दुसऱ्या बाजूला स्वाभिमान ही अशी निवडणूक आपल्याला पाहायला मिळणार आहे. तुम्हाला मित्रांनो मी एक सांगू इच्छितो, माझ्यासारख्या एका सर्वसामान्य कार्यकर्त्याची ओळख म्हणजे काम करणारा माणूस म्हणून ओळख आहे. काम करणारा माणूस म्हणून ओळख आहे यांची ओळख. आणि ते माझ्यावर व्यक्तिगत टीका टिप्पणी करतात. त्यांनी आज निवडणुकीला सामोरं जात असताना विकासाच्या मुद्द्यावर निवडणुकीला सामोरं जाणं अपेक्षित होतं. पण कुठलाही विकासाचा मुद्दा नाही, कुठलाच विकासाचा मुद्दा नाही. मग आता काय, निलेश लंके गुंडगिरी करतो. निलेश लंकेला इंग्रजी येते का. अरे काम करणारा माणूस आहे, रिझल्ट देणारा माणूस आहे. तुम्ही तर सांगता आम्ही 50-60 वर्षापासून आम्ही आमच्या जिल्ह्यावर आमचं नेतृत्व आहे. काय केलं 50-60 वर्षात सांगा ना. एखादं तरी शासकीय मेडिकल कॉलेज आणता आलं, शासकीय शिक्षण संस्था उभ्या करता आल्या, साधा नगर मनमाड रस्ता सुद्धा करता आला नाही त्यांना. आणि काय विकासाच्या गप्पा मारतात. अरे हा नगर पाथर्डी रस्ता, मी उपोषणाला बसलो, माझ्या बरोबर आमचे सहकारी उपोषणाला बसले, 4 दिवस उपोषणाला बसले आणि प्रशासनाला सांगितलंय मला माहित नाही, रस्त्याचं काम चालू झाल्याशिवाय मी उठणार नाही. कलेक्टरच्या दारात आम्ही बसलो. एवढा त्या प्रशासनावर दबाव, प्रशासनावर एवढा दबाव. कलेक्टरच्या दारात एक आमदार बसलेला असताना कलेक्टर भेटायला सुद्धा नाही आला. अरे पण बसणारे पण किती हट्टी होते. त्यांना माहित होतं उठलं तर जमणार नाही. आम्ही सांगितलं आम्ही उठणारच नाही, रस्त्याचं काम चालू करा. जेव्हा रस्त्याचं काम चालू झालं आणि तेव्हा उठलं आम्ही, बरोबर आहे ना. आणि त्याचं श्रेय घ्यायला दादा शिवशंकर दादा लगेच दुसऱ्या दिवशी काही ड्रामा डबे घेऊन कुठं झाडाखाली जेवायला बसले होते. अरे झाडाखाली रोडवर जेवायला आम्हीच बसू जाणं. अरे हेलिकॉप्टरवाले कधी झाडाखाली जेवत नाही. हे कुणी कोणाचं काम करू शकत नाही ना. निलेश लंके रोडवर पण बसू शकतो, ट्रॅफिक काढू शकतो, काही काम करू शकतो. तुम्हाला जमणार नाही. फुकाटचं श्रेय घ्यायची सवय. त्यांना वाटलं जमलं तर जमलं. त्या नवरात्र उत्सवात मी बोर्ड पाहिलं एक ठिकाणी, या रस्त्यासाठी विशेष प्रयत्न केले म्हणून रस्ता पूर्ण झाला. म्हणलं किती खोटारडे लोक येते. अरे या इथं सुद्धा काहीतरी 192चा का 95चा काही विषय आहे का गट नंबर 200 ए काळजी करू नका. 296 वाला नो तुम्हाला आहे ना मुद्दाम दबाव आणायचं काम चालू होतं. हे मी शब्द देतो आणि निलेश लंकेचं वाक्य माहित, ते निलेश लंके जे बोलतो तेच करतो आणि जे करतो ना तेच बोलतो. तुमच्या काय कोणच्या घराला हात लावा याला मी ती ढाल म्हणून तुमची राहीन, ढाल म्हणून. कोणाच्या दारात जाऊ नका.
आता कुणीतरी येऊन सांगन तुम्हाला आम्ही करतो हे करतो, अरे तुम्ही तर भुंगा लावला आमच्या लोकांच्या मागे, तुम्ही तर भुंगा लावला. काळजी करू नका मित्रांनो, काळजी करू नका. तुमच्या या त्या घराला कुणी हात लावू शकत नाही. हात निलेश लंकेचा शब्द आहे. अजून अनेक काही कमाई. जलजीवनचा प्रश्न आहे तुमचा, तो सुद्धा प्रश्न निश्चित सोडवला जाईल. महाविकास आघाडीचं सरकार आलं, आदरणीय पवार साहेब, आदरणीय उद्धव साहेब ठाकरे, आदरणीय थोरात साहेबांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचं सरकार आलं आणि वांबुरी चारीचं पाणी आलं की नाही तुम्हाला? 3 वर्ष वांबुरी चारीचं पाणी आलं आणि हे महायुतीचं सरकार आलं आणि पाणी आलं पुढं. त्यामुळे आता परिवर्तन करावं लागणार आहे आपल्याला. मित्रांनो, तुम्हाला जाता जाता एकच विनंती करतो, या भावावर एकदा विश्वास ठेवा, फक्त एकदा. तुम्हाला अभिमान वाटण असं काम करून दाखवीन, अभिमान वाटण असं काम करून दाखवीन. आणि आपलं चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस. अशी काही 13 तारखेला तुतारी वाजवायची ना, तिचा आवाज डायरेक्ट दिल्लीत गेला पाहिजे. आणि ग्रामपंचायत सारखी निवडणूक लढवायच्या. आता किती दिवस राहिले? 4 दिवस. नेताजी सुभाषचंद्र बोसांचं एक वाक्य होतं आजादीच्या टायमाला, काय? तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा. तसं आपलं एक वाक्य आहे, तुम मुझे 4 दिन दे दो मैं आपको 5 बरस आपका सिपाही रहकर काम करूंगा. यह शब्द देतो, थांबतो. राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी. यानंतर आपले सर्वांचे नेते आदरणीय आणि ते सगळ्यांचे मित्र आणि रफिक शेख करंजीचे त्यांचे चिरंजीव तन्वीर रफिक शेख यांनी निलेश लंके साहेबांना 51,000 रुपये दिलेले आहेत निवडणूक खर्चासाठी. त्यांचा सत्कार तन्वीर हे करत आहेत. कृपया सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरात तन्वीरचं स्वागत करावं. आणि थोरात साहेब, हा तन्वीर रफिक शेख यांचा चिरंजीव, यांच्या वडिलांनी कोरा चेक दिला निलेश लंके साहेबांना. कोरा काय रक्कम टाकायची, टाका निवडणूक खर्चासाठी. आणि आपल्या सगळ्यांचे मामा कागलचे बीड जिल्हा परिषद सदस्य या ठिकाणी आलेले आहेत. दत्तात्रय त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो. आणि आपण सगळे राजा भाऊंचे निष्ठावान कार्यकर्ते या ठिकाणी अनेक बसलेले आहेत. या ठिकाणी राजीव राजाळे साहेबांना ज्यांनी त्रास दिला ते आज आपल्या समोर कमळावर उभे आहेत. मित्रांनो, ही बदला घेण्याची आपल्याला संधी सोडायची नाही. मामा या ठिकाणी आले. मी मामाने विनंती करतो की मामा या ठिकाणी मार्गदर्शन करावं. देश पातळीवरील इंडिया अलायन्स, महाराष्ट्र राज्याचं महाविकास आघाडी आणि राष्ट्रवादी साहेबांची, पवार साहेबांची राष्ट्रवादी काँग्रेस यांचे अधिकृत उमेदवार, त्यापेक्षा तुमच्या सगळ्यांचे जनतेचे अधिकृत उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचाराच्या निमित्तानं आयोजित करण्यात आलेल्या सभेसाठी उपस्थित असलेले माननीय प्रतापराव काका ढाकणे, प्राजक्तदादा येऊन गेलेत, नसीरजी शेख, मुन्नाजी तांबोळी, शिवशंकर राजळे, रफिक शेख, इलियास शेख, संजय भाऊ मोहिते, सर्व उपस्थित असलेले सर्व पक्षांचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, सर्व उपस्थित बंधू आणि भगिनी, 13 तारखेला आपल्याला लोकसभेच्या मतदानाला सामोरं जायचंय. आणि हे मतदान आपण निलेश लंके यांना करावं. महाविकास आघाडीचे निलेशजी लंके यांचं चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस. जो माणूस तुतारी वाजवतोय हातानं, म्हणजे हात बरोबर आहे त्याच्या, तुतारीचं चिन्ह आहे, त्या चिन्हाला करावं ही विनंती करण्याकरता सुद्धा मी आलेलो आहे. कारण एक सभा उद्धवजी ठाकरे साहेबांची सभा श्रीरामपूरला सुरू आहे,
पहिलं भाषण मी केलं आणि तिथून निघालो आणि तुमच्यापर्यंत इथेपर्यंत येऊन पोहोचलेलो आहे. खरं म्हणजे हा मतदारसंघ तिसगाव आले राहुरी मतदारसंघात, तालुका पाथर्डी आहे. तिसगाव हे शेवटचं गाव आहे आणि त्या टोकाला शेवटचं गाव कोणतं आहे माहिती आहे का? वाबळेवाडी म्हणून आहे, ते संगमेर तालुक्याच्या जवळ आहे. एवढा असा मतदारसंघ कुठं भारतात नसेल असा मतदारसंघ हा झाला. 3-4 तालुके काय. परंतु आपण सगळेजण हा मतदारसंघच नाही तर पाथर्डी हे कायम आपल्या संपर्कात राहिलेलं आहे. कायम प्रेम हे पाथर्डीशी आमच्या सर्वांचं राहिलेलं आहे आणि पुढच्या काळातही आपल्याला हे सगळं जपण्याचं काम करावं लागणार. निलेश लंके, निलेशला जी लावल्यावर ते काही बरोबर वाटत नाही, निलेश लंकेच म्हणलं पाहिजे. खरं निलेश लंके हे उमेदवार आहे आपले, एक सर्वसामान्य कुटुंबातलं, शेतकरी कुटुंबातला हा तरुण धडपड करत असतो, प्रयत्न करत असतो, लोकांमध्ये वावरत असतो, प्रश्न सोडवत असतो. असं करता करता आमदार झाला आणि आमदार झाल्यानंतर आपण पाहतोय 4.5 वर्ष अत्यंत जवळून मी त्यांचे पाहिले. कोरोनाचं संकट होतं आणि कोरोनाच्या संकटामध्ये महाराष्ट्रात, देशात मोठी भयानक परिस्थिती होती. अशी परिस्थिती होती की नवरा जर आजारी पडला आणि कोरोना दिसला तर बायको असं ताट सरकून द्यायची काठीना आणि त्याला जीव घालत असायचं. कुणी जवळ जायला तयार नसायचा असा कालखंड होता. अशा वेळेस निलेश लंके यांनी पारनेर तालुक्याचं प्रतिनिधित्व करीत असताना, पारनेर तालुक्याचा अर्थ असा की नदी फक्त माझ्या मतदारसंघ त्यांच्या मतदारसंघामध्ये मुळा नदी, पलीकडच्या बाजूला हजारो कोरोनाग्रस्त लोकांची हॉस्पिटल सुरू केलं आणि स्वतः काळजी घेत असायचा की कशा पद्धतीने त्यांच्यामध्ये वावरत असायचा. लोक जवळ जायला घाबरत असताना त्याच्या कॉटवर बसायचा. तू औषध घेतलं का विचारायचा, जेवण केलं का नाही विचारायचा. माझ्या मते हे धाडस फक्त निलेश लंकेच करू देणं हे तुम्हाला या निमित्तानं मी सांगतो. जनसामान्याबद्दल इतके आत्मीयता, प्रेम, सर्वसामान्याच्या प्रश्न सोडवण्याची ओढ, या सगळ्याचा परिणाम आपण दिसतो की त्यांनी एक आदर्श लोकप्रतिनिधी म्हणून मोठी लोकप्रियता मिळवलेली आहे. ते आमदार पारनेर तालुक्याचे, पण तुमच्याकडे सुद्धा तरुणांमध्ये असलेला संपर्क, लोकप्रियता दक्षिण नगरमध्ये खूप मोठी झाली. परिणामतः पुढचे खासदारकीचा उमेदवार कोण असा ज्यावेळेस प्रश्न विचारला जायचा त्यावेळेस निलेश लंके यांचंच नाव घेतलं जायचं आणि त्याचा परिणाम झाला की सरकार बदलल्यानंतर निलेश लंके यांना सुद्धा पालकमंत्री, महसूल मंत्री यांनी खूप त्रास द्यायला सुरुवात केला, जिथं तिथं अडचणी आणायला सुरुवात केली. परंतु त्या सगळ्यातून तावून सुलाखून निघालेलं कोण असेल तर निलेश लंके हे तुम्हाला या निमित्तानं मी आपल्या सगळ्यांना सांगेन. उमेदवार पुढचे आहेत. 5 वर्ष तुम्ही खासदारकीचे त्यांचे पाहिले. 5 वर्षामध्ये नेमकं काम काय केलं, किती फिरले, किती आले, किती वेळेस गेले, नेमके प्रश्न कोणते सोडवले असं जर विचारलं तर कोणते प्रश्न सोडवण्याचं काम केलं नाही. मोठ्याचं पोरग आहे, पैसे भरपूर आहे, सत्तेची ताकद आहे आणि म्हणून आता खासदार व्हायचं, याच्यापेक्षा कोणतीही गुणवत्ता दुसरी नाही, ही वस्तुस्थिती आहे. 2 उमेदवार तुमच्या पुढे आहेत. एकाजवळ खूप पैसा आहे, धनसंपत्ती आहे, सत्ता आहे आणि दुसरा आहे की सर्वसामान्य कुटुंबातला आहे पण कर्तृत्ववान पोरगा आहे. तुम्ही मतदान कोणाला करणार असा प्रश्न विचारील तर तुम्हाला साधा कुटुंबातून आलेल्या कर्तृत्ववान मुलाला मतदान केलं पाहिजे असा आग्रह माझा सदा तुम्हाला राहील. असं आहे की गरिबाच्या पोराला ही संधी मिळणं सोपं नसतं, पण त्यांनी ती मिळवलेली आहे, कर्तृत्व तसं दाखवलेलं आहे. आता काही मंडळी म्हणते साखर वाटली आम्ही, काही लोकांना तर खासदार साखर वाटताना दिसले, त्याच्या अगोदर दिसलेच नव्हते. परत साखर वाटल्यानंतर म्हणा जेव्हा तुम्ही वेगळेच तुमचं वातावरण निर्माण झालं त्यावेळेस म्हणायला लागले काय साखर वाटली गरज, आम्ही साखर वाटली पण यांचे शेपट वागते, म्हणजे लोकांचे शेपट वागते असं बोलायला लागला पाठीमागून. असं जर बोलायला लागलं असेल तर एक दिवस ती साखर शिल्लक असेल चौकात होतायचा कार्यक्रम तुम्हाला करावा लागेल, एवढं तुम्हाला सांगतो.
5 वर्ष काही नाही, कोणी दिसलं नाही, कोणतं काम केलं नाही, आणि त्या साखरेपोटी मतं मागायला निघालेले तुम्ही. ही वस्तुस्थिती आहे. आपल्याला सगळ्यांना निलेश लंके यांना मतदान करायचं आणि तुम्ही सगळ्यांनी ते मतदान केलंच पाहिजे असा आग्रह सुद्धा माझा या निमित्तानं राहणार आहे. निव्वळ एवढं एक आहे की आपल्याला इथे यश मिळवायचंय दक्षिण नगरमध्ये, परंतु ज्या निवडणुका आता झालेल्या आहेत त्या 3 फेजच्या निवडणुका झाल्यात आणि 3ही फेजमध्ये एक चित्र स्पष्टपणे दिसतंय की लोक आता महाविकास आघाडीच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहेत, भक्कमपणे उभे आहेत. 10 वर्षाची वाटचाल भाजपची आणि नरेंद्र मोदी यांची पाहिली, फसवून सत्ता घेतली. 15 लाख टाकू तुमच्या याला, 2 कोटी नोकऱ्या देऊ, स्वस्तही आणू, शेतकऱ्याचं उत्पन्न डबल करून टाकू, जे तोंडाला येईल ते बोलत राहिले. परंतु 10 वर्षाच्या कालखंडामध्ये एखादी तरी जे आश्वासन दिलं होतं एक तरी पूर्ण केलं का असा प्रश्न तुमच्या मनाला विचारला पाहिजे. की काय केलं पोरांच्या नोकऱ्यांकरता? कोणत्या मुलाला नोकरी मिळाली? नोकरी करता काही केलेलं नाही. आता पंतप्रधान येऊन जातात पण नोकरीवर एक शब्द बोलत नाही की मुलांच्या नोकऱ्या करता मी असं केलेलं आहे. जिथं जिथं परीक्षा सुरू झाल्या त्या भरतीच्या त्यांचे पेपर फुटल्याशिवाय राहिले नाही. प्रत्येक परीक्षेमध्ये जेवढं भरती सुरू तिथं पेपर फुटायचे, काहीतरी गोंधळ, त्याच्यामध्ये भ्रष्टाचार, पैशाची लयलूट, हे तुम्हाला पाहायला मिळालं. आणि कोणताही न्याय तरुण मंडळीला यामध्ये मिळाला नाही. ही वस्तुस्थिती आपल्या सगळ्यांना पाहायला मिळाली. महागाईच्या बाबतीत सुद्धा हीच अवस्था आहे. महागाई इतकी कठीण झालेली आहे, सर्वसामान्याचं जीवन कठीण झालेलं आहे. गॅसचे दर 400 रुपये असताना आंदोलन करीत होते, आता 1350 पर्यंत जाऊन पोहोचलेले आहेत. ही परिस्थिती झालेली आहे. पेट्रोल वाढलं, डिझेल वाढलं, प्रत्येक गोष्टीत महागाई वाढली. आणि महागाई कमी करू म्हणणारे भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे पंतप्रधान महागाईवर एक शब्द सुद्धा बोलत नाहीत. एक शब्द बोलत नाही. बोलले का पहा तुम्ही, हे दुसरंच काहीतरी बोलत असतात. जे बोलायला नको ते बोलत असतात. महागाईवर मात्र ते बिलकुल काही बोलायला तयार नाही. शेतकऱ्याची काय अवस्था आहे? आपण सगळे शेतकरी आहोत. दुष्काळी पट्टा आपला सगळ्यांचा आहे. कांद्यासारखं पीक आपलं असतं, कांद्यासारखं पीक असतं, पण कांद्याच्या बाबतीत काय घडलं हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. आजच्या स्थितीला निर्यात बंदी उठवली, निर्यात बंदी उठवली म्हणता तुम्ही. आज जेवढं मार्केटमध्ये कांदा गेला सगळे भाव कोसळलेले, लोक रस्त्यावर आले, शेतकरी सगळे बाजार, जेवढ्या बाजार समित्या होत्या तिथं आंदोलन चालू झाले असं आपल्याला दिसतं. कांदा गेला पण फक्त गुजरातचा कांदा परदेशात गेला, त्यांच्याकरता निर्यात बंदी उठली, आपल्या कोणाकरता उठली नाही. ही परिस्थिती आपल्या सगळ्यांना पाहायला मिळते. आम्ही पाहतोय की तिकडे कापसाचा शेतकरी आहे, ज्याला 4 पैसे चांगले मिळत होते. आमचाच कालखंड होता, 12,000 रुपयापर्यंत गेला होता भाव, तो 6 पर्यंत आलाय. घरामध्ये ते कापूस साठवून ठेवलाय, त्याला बारीक बारीक किडे पडले, ते चावतायत, अशी परिस्थिती आहे. सोयाबीनची परिस्थिती कठीण झालेली आहे. या ऊसाच्या शेतकऱ्याचे सुद्धा निर्यात बंदी, साखरेला निर्यात बंदी करून कठीण केलेलं आहे. शेतकऱ्याच्या बाबतीत अत्यंत अडचणी निर्माण करण्याचं काम कोणी केलं असेल तर भारतीय जनता पक्षाने केलेलं आहे. जिथं जिथं शेतकऱ्याचे आंदोलन झाले, आपण 2 आंदोलन शेतकऱ्याचे पाहतो की दिल्लीला घेराव घालण्याकरता शेतकऱ्यांनी 10 महिने घेराव घातला आणि या 10 महिन्यामध्ये लाखो शेतकरी तिथे होते. एकंदर त्या शेतकरी किती मृत्युमुखी पडले? 700 शेतकरी त्या आंदोलनामध्ये मृत्युमुखी पडले. तुम्हाला तिघी चॅनलवाले काही दाखवणार नाहीत, कारण ते भारतीय जनता पक्ष, नरेंद्र मोदी यांचे गुलाम झालेले आहेत. तुम्हाला सांगतो, सगळे चॅनलवाले जे आहेत हे गुलाम झाल्यासारखी परिस्थिती आपल्या सगळ्यांना पाहायला मिळते आहे. त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला, रबरी गोळे झाडले, त्यांचे अश्रूधूर ठरवले, त्यांच्या रस्त्यामध्ये खिळे ठोकण्यात आले. शेतकऱ्यांवर एकदाही पंतप्रधान त्यांच्याशी बोललेले नाही. ही परिस्थिती आहे. एकंदर देशाची स्थिती इतकी वाईट करून ठेवलेली आहे. आज निवडणुका चालू आहेत, अशा वेळेस 2 राज्याचे मुख्यमंत्री जेलमध्ये घातले. जेलमध्ये त्यांना घातलंय का? जेलमध्ये घातलं असा जर प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर सापडत नाही. आता निवडणुका चालू असताना मुख्यमंत्र्यांना तुम्ही जेलमध्ये घालता. कोणी एखादा विरोधी बोलला तर त्याला लगेच इन्कम टॅक्सची नोटीस, त्याला लगेच ईडी लावता. आणि अनेक भ्रष्टाचार आम्ही करणार नाही म्हणत असताना अनेक भ्रष्टाचारी लोकांना
सरकारमध्ये घेतलं, भाजपमध्ये घेतलं आणि ते मात्र आता स्वच्छ झाले असं प्रकारचं चित्र आपल्या सगळ्यांना दिसतं. म्हणजे तुमच्या भाजपमध्ये आले की धुवून स्वच्छ होतात, ते सगळे गुन्हे माफ. त्यांना आपण पाहिले की आता 50 खोके एकदम ओके, ते तर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे सरकार कसं बनलं. 50 खोक्याचा अर्थ तुम्हाला समजत असेल असं मला वाटतं. एवढे पैसे देऊन आमदारांच्या खरेद्या, त्या खरेद्या कर्नाटकमध्ये झालं, महाराष्ट्रात झालं, मध्य प्रदेशमध्ये झालं, गोव्यात झालं. आमदार खरेदी करायचे, सरकार पाडायचे. महाराष्ट्राचं प्रचंड नुकसान. आपण एकंदर महाराष्ट्राचं जर राजकारण पाहिलं तर प्रचंड नुकसान भारतीय जनता पक्षानं, नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राचं केलेलं आहे. तुकडे तुकडे केले पक्षांचे आणि जे भ्रष्टाचारी म्हणत होते ते तिकडे घेतले, धुवून स्वच्छ झाले, त्यांना मंत्रिपद दिले. हे चित्र दिसतंय. याचा अर्थ असा की भारतीय जनता पक्ष सर्वात भ्रष्ट पक्ष हा आहे. इलेक्ट्रॉल बॉन्ड नावाचा प्रकार आहे. इलेक्ट्रॉल बॉन्ड नावाचा एक प्रकार आहे की ज्याच्यात पैसे पक्षाला द्यायचे. अक्षरशः लोकांना नडवून नडवून हजारो कोटी रुपये भारतीय जनता पक्षाने गोळा केलेली ही वस्तुस्थिती आहे. हे चित्र आपल्याला दिसतंय. आणि ज्या पद्धतीनं चाललंय याचा अर्थ आपली राज्यघटना राहील की नाही, आपली लोकशाही राहील की नाही असं वाटावं अशी परिस्थिती आहे. आणि म्हणून ही निवडणूक अनेक कारणांना महत्वाची. तुम्हाला सांगतो, दुधाच्या बाबतीत सुद्धा खूप अडचणी लोकांच्या झाल्या. कुठेतरी 34-35 रुपये भाव, आता तुमच्याकडे 22-23 असेल तरी मला माहित नाही. खाद्य एवढं महाग झालंय, परवडत नाही ते. परंतु दुग्ध विकास मंत्री मात्र त्याच्याकडे लक्ष द्यायला तयार नाही. अशा प्रकारची अवस्था आपल्या सगळ्यांना पाहायला मिळते आहे. आणि जी महासंघ होता आपला, महानंद डेअरी होती, ती गुजरातला देऊन टाकली. आता सगळं काही गुजरातला द्यायला तयार झालेले आहेत. ते गुजरात मागल ते देतात, हे कुणी काही बोलत नाही. अशा प्रकारची अवस्था आपल्या सगळ्यांना दिसते आहे. आणि म्हणून आजची ही निवडणूक अत्यंत महत्वाची आहे. निलेश लंकेंसारखा उमेदवार, आपल्याला लोकप्रिय उमेदवार मिळालेला आहे. प्रचंड अशा प्रकारचं युवकांमध्ये असं वातावरण, स्फूर्तीदायक वातावरण आहे. हजारोनं संख्येचे लोक स्वागत करत असतात. आणि हा विजय झाला पाहिजे, मोठा विजय हा निलेश लंके यांचा झाला पाहिजे. मी आपल्या सगळ्यांना सांगेल, पाथर्डी तालुक्याला सांगेल, नगर जिल्ह्याला सांगेल, आपल्या या दक्षिण मतदारसंघाला सांगेल की पुढाऱ्यांच्या काही अडचणी असतील त्याच्याकडे लक्ष देऊ नका. पुढाऱ्यांकडे त्यांच्या कोणत्या कारखान्याची अडचण, कोणते काय अडचण, कोणत्या काय अडचणी, आपण त्यांच्याकडे काही लक्ष देऊ नका. आपल्याला मतदान करायचं, निलेश लंके करायचं हे ठरवून टाका. हा, शेवटी निलेश लंके यांना जे मतदान करणार तुम्ही, ते आदरणीय पवार साहेबांना सुद्धा पोहोचणार आहे. की त्यांच्या बाबतीत काय भटकता आत्मान, काय ते काय भाषण पंतप्रधानांनी केलं, किती वाईट भाषण. आपला एवढा मोठा माणूस आहे शरदचंद्र पवार साहेब, त्यांना सुद्धा मतदान पोहोचणारे. उद्धवजी ठाकरे यांना मतदान पोहोचणारे, राहुल गांधी यांना मतदान पोहोचणारे, प्रियांका गांधींना पोहोचणारे. आपल्याला हेच मतदान खरगे साहेब, मल्लिकार्जुन खरगे हे काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष, एक अत्यंत गरीब बौद्ध कुटुंबातला, नवबौद्ध कुटुंबातलं ते व्यक्तिमत्व आहे. कर्तृत्वानं इतकं मोठं झालेलं आहे, त्यांना सुद्धा हे मतदान पोहोचणार आहे. आणि म्हणून आपलं हे मतदान अत्यंत महत्वाचं आहे. मशालीचं, आपलं चिन्ह मशालीचं आहे, नाही तुतारीचं. आता काय निर्णय ठिकाणी निर्णय आमची गडबड व्हायला लागली. तुतारी वाजवणारा माणूस असं चिन्ह आहे. किती नंबरला आहे ते? 2 नंबरला. व्हिक्ट्री म्हणतात त्याला, म्हणजे विजय. व्हिक्ट्रीचं चिन्ह आहे, 2 नंबरला आहे. आपण सगळ्यांचे बटन दाबायचं. तुम्ही खूप 6 वाजल्यापासून माझी अडचण झाली. उद्धवजी असताना मी ती सभा सुरुवात करून दिली, इकडे आलोय. पण 6 वाजल्यापासून तुम्ही थांबलेले आहेत. तुमच्या सगळ्यांचे खूप आभार मानतो. आपण सगळ्यांनी एवढं मोठं मतदान झालं पाहिजे. पाथर्डी, शेवगाव, सगळ्या या मतदारसंघामध्ये. राहुरी असेल, तिसगाव तर मला माहितीच आहे, तिसगाव. पण आता इथं फक्त तिसगाव नाही, सगळे जमले असतील. आता सगळ्यांचं एवढं मोठं मतदान झालं पाहिजे. कारण निलेश लंके जेव्हा निवडून जातील ना, गडी 48 किलो वजनाचा आहे आणि 5 फूट उंची, त्यामुळे कुणी उचलून घेतं नसतं त्याला. परंतु जेव्हा ते लोकसभेत जातील तर सगळे पाहायला उत्सुक राहतील बरं का देशातले लोक, कोण हा निलेश लंके, एवढ्या मोठ्या दांडग्या पुढे कसा निवडून आला, हे पाहायला जमणार आहे. त्यामुळं मताचा आकडा नंतर पाहिलं म्हणतील किती मतांना आला, तर आकडा चांगला पाहिजे.
2 लाखापेक्षा जास्त पाहिजे. आणि नुसतं म्हणून चालणार नाही, तुम्हाला 2-4 दिवस काम करावं लागेल. जे मित्र असतील त्यांना सांगावं लागेल, नातेवाईकांना सांगावं लागेल, ओळखीच्या माणसाला सांगावं लागेल. पानपट्टीवर जरी उभं राहिलो आपण तरी बोलता बोलता बोललं पाहिजे की निलेश लंकेला मतदान करायचं म्हणून. चहा प्यायला बसलो, कुठं बाजारात गेलो, जिथं जाऊ तिथं एकच बोलायचं, निलेश लंके यांनाच मतदान आपल्याला करायचं, तुतारीच्या चिन्हाला मतदान करायचं. हे आपण सांगत जा. 4 दिवसामध्ये इतका प्रचार तुम्ही करा की प्रचंड मताधिक्याच्या लाखो, किती 2 लाखापेक्षा जास्त मताधिक्यानं निलेश लंके विजयी होतील याकरता आपण काम करा असं आवाहन करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा.